मग आता आपल्यालाच निर्णय घ्यावा लागेल है ना? काही हरकत नाहीये, मी तयार आहे. कामाला लागतो. यस. विभूती, त्या साईटची सगळी डिटेल फाईल्स मला पाहिजेत. हो सर, या फाईल मध्ये. अरे व्हेरी गुड. उद्या आपल्या सगळ्यांना खूप काम करायचंय, तेव्हा सगळे तयारीने या. उद्या मस्त काम करूया आणि खाऊयात काहीतरी छान. कसं? हो चालेल ना. म्हणजे मीरा मॅडम आणतीलच ना उद्या काहीतरी खायला आपल्या सगळ्यांना. काय सर उद्या काय? सॉरी सर. नाही, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला, सहज बोलले मी. खरंच सॉरी. नाही, इट्स ओके हस्तपुत्रबाई. ओके. अरे देव त्या गंमत करतायत. श्रीखंड चालेल? आ हा, काय काय तोंड काय बघताय? श्रीखंड चालेल का असं विचारलं मी. सॉरी ना सर, मी चुकून बोलले. तसं नव्हतं म्हणायचं मला. मला चालेल. जरा गपरे. हा बोला, काय झालं? हो चालेल चालेल. चालेल, ठीक आहे. मग आपण श्रीखंड खाऊया आणि मज्जा करूया, पण हे सगळं उद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर. हो सर. 1 मिनिटही वाया घालवायचं नाहीये उद्या, कळलं? हे प्रोजेक्ट मला उद्याच्या उद्या मिळालाच पाहिजे. येस सर, ते होईल. कळते तुम्हाला मी काय सांगतोय ते? येस. त्याच्यानंतरच मजा, श्रीखंड, सगळं. ओके, चला. हो चल रे, मी पण निघतो. चला. हा, चला उद्या भेटूया. येस सर. काय गरज होती त्या आदित्यला शहाणपणा करायची? सरळ ऑफर रिफ्यूज केली. असा वागतो जसा हा ओनर आहे त्या फॉर्मचा. पण तुला सांगू, तो ना फक्त टीम हेड आहे. इट्स ओके मधुरा, शांत हो, चिल. अगं कशी शांत होऊ मी? किती मोठी अपॉर्च्युनिटी होती. किती फायदा झाला असता यातून आपल्या सगळ्यांचा. आताही होईल. तू काळजी करू नकोस ग, मी आहे ना. त्याला नेहमी इतकं सरळ मार्गी वागायची काय गरज नाही? काय मिळतं काय ग याला? मधुरा, त्याने काहीतरी विचार करूनच हा डिसिजन घेतला असेल. हा, काही विचार केलेला नाहीये त्याने. का नाकारलीस तू ती ऑफर? कारण मला ती नको होती म्हणून. का नको होती? हा, नाही म्हणायच्या आधी एकदा तरी विचार करायचा ना. डोकं वापरायचं ना आदित्य. तर ठीक आहे, निदान त्यांना असं तरी सांगायचं की मी विचार करून सांगतो. तुम्हाला सरळ नाही काय म्हणून आलास तू? मधुरा, मला ती ऑफर नको होती म्हणून मी त्यांना नकार देऊन आलोय. आता परत मला विचारू नकोस. आदित्य, हे बघ, तुला खरंच काही कळत नाहीये का? अरे किती मोठी अपॉर्च्युनिटी होती ती. आपण जर ती एक्सेप्ट केली असती ना, तर आपल्याला त्यांच्या जवळ राहता आलं असतं. त्यांच्या सगळ्या प्लॅनची माहिती मिळाली असती आदित्य आपल्याला. काय होणार होतं? त्याने काय होणार होतं? हे बघ, असल्या या लुटूपुटूच्या लढाया करत ना काहीच अर्थ नाहीये. बकवास आहे सगळं. हो, अच्छा, म्हणजे तुझ्या डोक्यात काहीतरी मोठं सुरू आहे का? सांग ना, सांग. काय प्लॅन आहे तुझ्या डोक्यात? मी करते, मी आहे. आपण करूया, एकत्र करूया. बोल आदित्य, काय करूया? की मोठी संधी घालवलीस आणि बस कर आता मधुरा. पुन्हा पुन्हा तेच तेच काय ऐकवतेस तुम्हाला? आणि काय चाललंय तुझं? हे करूया, ते करूया, त्यांना त्रास देऊ, ही प्लॅनिंग, ती प्लॅनिंग. बस कर आता, बस. अच्छा, म्हणजे तू आताही काही करणार नाहीयेस का? पुन्हा तेच? हे बघ, तू पुन्हा पुन्हा तेच तेच ऐकवणार अशी ना, तर निघून जाईन मी इथून.
जा ना, जा, निघून जा. मला गरज नाहीये तुझी. राहीन मी, एकटी राहीन इथे. कोणीच समजू शकत नाही मला. ठीक आहे, राहीन मी, एकटी राहीन इथे. मधुरा, शांत हो, कूल डाऊन. हा तिने फक्त हे फोटोज आणि पत्रच नाही जाळले. तिने तिने त्या सुंदर क्षणांची राख केली आहे. प्रेमाची किंमत करणं तर लांबच राहिलं, अपमान केलाय तिने तुझ्या प्रेमाचा. तू समजतोयस ना, तशी नाही राहिली आहे आता ताई. आदित्य, इतकं सगळं होऊनही तू गप्पच बसणार आहेस का आणि सगळं सहन करत राहणार आहेस का? मधुरा, अगं शांत हो. असं चिडचिड करून काहीच साध्य होणार नाहीये. हा, कूल डाऊन. का राहू मी शांत? हा, का चिडू नको? कोणासाठी करते मी सगळं? त्याच्यासाठीच करते ना. अगं हो, आपण समजावून सांगू ना त्याला. तुलाही माहितीये मधुरा, आदित्य खूपच साधा मुलगा आहे. त्याला या सगळ्या गोष्टी कळत नसतील तर आपण सांगू त्याला हळूहळू. पण तू अशी हायपर होऊ नको. आणि काय म्हणालीस तू? हा, मला एकटीला राहू द्या अँड ऑल. तू राहणार आहेस का एकटी? मग काय बोलू मी? हा, तू स्वतःहून कधीच काही करणार नाही. जे करायचं असतं ना ते मी एकटी करते. त्याला काही गरज नाही काही करायची. अगं पण तो नाहीच राहिला तुझ्यासोबत तर? तो असं म्हणतोय फक्त. मधुरा, एक मिनिट, माझं ऐक तू. आदित्य जर दादासोबत काम करायला लागला आणि सतत मीरा आणि दादासोबत राहायला लागला तर ते त्याला आपल्या जाळ्यात कधी ओढून घेतील हे तुला कळणार सुद्धा नाही. उद्या त्यांच्याच बाजूने झाला आदित्य तर? त्यापेक्षा तो त्यांच्यापासून लांब आहे हे चांगलंच आहे ना. बरोबर आहे तुझं. मला सांग, उद्या तो त्यांच्या बाजूने झाला तर काय करशील? पूर्णपणे एकटी पडशील. आणि मग तुला जे साध्य करायचंय ते तुला करताच येणार नाही. म्हणूनच म्हणतेय मी, आदित्य तुझ्यासोबत कसा राहील कायमचा हे बघ तू. काय तर इतके दिवस मी हेच करतेय पण त्याचा काहीच परिणाम होत नाही आदित्यवर. बाजूने मीरा ताईच अडकलंय. म्हणूनच म्हणते ना, आदित्यला त्यांच्यापासून लांब ठेव. आणि त्यांच्या जवळ जाऊन काय करायचं असेल ते करायला मी आहे ना. हा, डोंट वरी, मी तुला करेन हवी ती मदत. आता काय इम्पॉर्टंट आहे ना, तू आदित्य सोबत राहणं आणि आदित्यने तुझ्या सोबत राहणं हे खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. कळलं? थँक्स. नाही, आता आदित्य कायम माझ्यासोबत कसा राहील याचा मी विचार करते. हे असं चिडचिड करून आता काही होणार नाही. अगं त्याच्या कलाने घे ना. आणि आगीत तेल ओतायला तू आहेसच. काय
हो, मी बघते ते. पण तू पण ताई आणि जिजूंच्या जवळ जा हं. नाहीतर आपल्याला असं काही सॉलिड प्लॅन नाही करता येणार. करेक्ट. देअर यू आर. चलो निघते मग मी आता. हा, चलो बाय. बाय बाय. टेक केअर. येस. हे घे. सॉरी. नाही, खरंच सॉरी. नेहमी माझं चुकतं. म्हणजे तुला काय वाटतं किंवा तुझं काय मत आहे याचा मी कधी विचारच करत नाही रे. नेहमी माझं म्हणणं तुझ्यावर लादत असते. आय एम रिअली सॉरी. असं नाहीये मधुरा. नाही आदित्य, असंच आहे. पण यापुढे मी तुला कुठल्याच गोष्टीसाठी फोर्स नाही करणार. हा, तुला हवं ते कर. हा, तू, मी नाही येणार तुझ्यामध्ये. पण माझ्यासाठी एक गोष्ट कर ना. प्लीज मला कधीच सोडून जाऊ नकोस. डोंट वरी मधुरा, मी तुला कधीच सोडून जाणार. आय प्रॉमिस. सतत तुझ्या सोबत असेल. आणि आता मला फक्त तुझाच आधार आहे. आणि मलाही तुझाच. आय एम सॉरी. मगाशी मी उगाच चिडलो तुझ्यावर. इट्स ओके. आणि अर्धच संपवलं. सगळ्याच गोष्टी अर्धवट झाल्या त्या ग्लास सारख्या. काय झालं? तुला असं वाटतंय की हा ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणून तू अस्वस्थ आहे. पण मला हा ग्लास अर्धा भरलेला दिसतो. मी नेहमी भरलेला ग्लास बघितलाय आणि तो रिकामा. पण आता आपण एकच बघू, भरलेला ग्लास. चल, मी तुझ्यासाठी खायला काहीतरी छान करते. बापरे, छान काहीतरी कर. हा, अरे आलात तुम्ही. हो. द्या, चहा देऊ तुम्हाला? नाही नको, मी मगाशीच घेतलाय येताना. बरं. डबा संपवला ना सगळा? अरे म्हणजे काय, असा संपवला ना, एक कण शिल्लक ठेवलेलं नाही. तर मस्त चाटून तुटून खाल. अरे बापरे, म्हणजे कमी पडलं की काय? अगं नाही, सगळा संपून टाकला. खाल्ल्यानंतर एवढी सुस्ती आली, बाप रे, डोळे मिटायला लागले. आणि बाकीचा पुरा स्टाफ तर लंच नंतर पेंगत होता. काहीतरीच काय सांगताय. पण सगळ्यांचा फोन आला होता मला. हा, खूप बरं वाटलं. सगळ्यांनी मनापासून खाल्लं, त्यांना आवडलं. खरंच खूप छान वाटलं मला. वर मला विचारत होते आता उद्या काय पाठवणार बहिणी.
तीच विचारत होती का? मी सगळं झाल्यानंतर आदित्यला फोन केला होता, मी बोलावून घेतलं. अरे वा, खरंच खूप बरं झालं. त्याला खूप छान वाटलं असेल ना ऑफर ऐकून? नाही, छान नाही वाटलं. सगळं ऐकून घेतलं आणि नंतर नाही म्हणाला. काय नकार दिला? हो, पण का? इतकी चांगली ऑफर होती. हो ना, पण मी सुद्धा त्याला समजावून सांगितलं, हे अतिशय महत्वाचं प्रोजेक्ट आहे, हे जर तू केलंस तर तुझं करिअर बनेल. पण नाहीच म्हणाला. तुम्ही समजावून सांगायचं ना त्याला. अगं सांगितलं, सांगतो तर सगळं समजावून सांगितलं अगदी डिटेल मध्ये, पण नाहीच. तो नाही म्हणजे नाहीच, नाही म्हणाला. कमाल आहे. कमाल आहेच. हा, कदाचित मला असं वाटतंय की नाही म्हणण्याचं कारण तू असशील. म्हणजे आता प्रोजेक्ट स्वीकारल्यानंतर मला वारंवार भेटावं लागणार, मग माझ्याबरोबर तू असणार आणि मग तुलाही भेटावं लागणार आणि मग या सगळ्याचा त्याला खूप त्रास होईल आणि असा विचार करून कदाचित त्याने नकार दिला असेल. ही शक्यता आहेच. पण हे तर चुकीचं करतोय. उलट त्याने काम केलं पाहिजे, सगळं विसरायला खूप मदत होईल. आणि त्यांनी आता कामावरती फोकस केला पाहिजे. हे सगळं विसरलंच पाहिजे त्याला. हा, सो चल फ्रेश होऊन येतो. आदित्य, अरे किती आवाज द्यायचे? चल जेवायला, जेवण तयार आहे. ते कामात होतं ना, ऐकून असेल आलं. तू हो ना पुढे, मी आलोच. पण आता कसलं काम करतोयस तू? हे एक महत्वाचं काम आहे. मी आलोच 5 मिनिटात. तू हो पुढे. नाही नाही, 5 ए, मिनिटं. मधुरा प्लीज. हे काम खरंच खूप महत्वाचं आहे आणि आत्ताच करणं गरजेचं आहे. तू हो ना पुढे, मी आलोच. पण लवकर ये हा, नाही तर सगळं गार होईल. येस. हाय. माझं तुझ्याकडे महत्वाचं काम होतं. हा, उद्या भेटू शकशील का मला प्लीज? हा, वेळ कळवतो ना मी तुला. थँक्स. बाय. एक सेकंड. सगळ्यात महत्वाचं, आपल्यात बोलणं झाले हे इतक्यात मधुराला सांगू नकोस. थँक्स. या, बाय.